महाराष्ट्रातल्या अनेक भागातील अनेक देवांना बोकडाचा बळी दिला जातो आणि हा बळी ज्या त्या देवाच्या त्याच वारीत दिला जातो. म्हणजे जर एखाद्या देवीला बळी द्यायचा असेल तर तो देवीच्या वारा दिवशी बळी दिला जातो आणि देवाचा असेल तर तो त्या देवाच्या वारा दिवशी बळी दिला जातो. आता ही बळी देण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू झाली. जेव्हा मनुष्य हा जंगलात राहत होता तेव्हाच आपापल्या देवांना खुश करण्यासाठी नर बळी दिला जायचा. आता हा नर बळी देत असताना कोणत्याही प्रकारे मनुष्य रूपात बोकड किंवा कोणत्याही प्राण्यांपैकी नर बळी दिला जायचा. पण भारतीय संस्कृतीमध्ये हा नर बळी देणं काही माणसांना रुचत नव्हतं. त्यामुळे त्यांना यावर एक तोडगा काढण्याची आवश्यकता भासली. तेव्हा त्यांनी अनेक ऋषींचा यावर सल्ला घेतला. पण हा सल्ला घेत असताना फार ज्ञानी ऋषींनी त्यावर एक फार उत्तम तोडगा काढला. तो म्हणजे विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणजे नारळ, ज्या नारळाला डोके, डोळे, शेंडी असतं, ज्यामध्ये पाणी असतं, अशा नारळाला बळी देण्याचे या ज्ञानी ऋषींनी सुचवलं. आता हा बळी देत असताना त्यावर जेव्हा आपण बोकडाला बळी देतो किंवा कोणत्याही नारळाला बळी देतो तेव्हा त्याला अगोदर पाणी पाजलं जातं. त्यामुळे नारळ वाढवण्याच्या अगोदर त्या नारळावर पाणी ओतलं जातं. दुसरी गोष्ट, बळी दिल्यानंतर त्याचं रक्त त्या देवावर कुठेही सांडलं जातं. ते रक्त येण्यासाठी त्या नारळावर सिंदूर किंवा कुंकू किंवा गुलाल टाकला जातो. त्या नारळामध्ये पाणी यासाठी असावं लागतं की कोणत्याही सजीवामध्ये पाणी हे असतंच. म्हणजे पाणी असणं हे सजीवपणाचं लक्षण आहे. त्यामुळे नारळ हा नेहमी पाणी असलेलाच घेतला जातो. पूर्णपणे मुंडन हे फक्त दुःखाच्या कामामध्ये केलं जातं. त्यामुळे पूर्णपणे शेंडी नसलेला किंवा केसर नसलेला नारळ हा त्यासाठी वाढवला जात नाही किंवा तो घेतला जात नाही. समजा नारळ सोलताना जर शेंडी त्याची निघून गेली किंवा पूर्णपणे केसर निघून गेलं तर तो त्यासाठी घेऊ नये, कारण की जे पूर्णपणे मुंडन केलेलं आहे ते शुभ कार्यामध्ये चालत नाही. आता हा नारळ बळी देताना त्यावर पाणी ओतलं जातं, गुलाल ओतलं जातं आणि हा देवाला वाढवला जातो. आता जेव्हा आपण नारळाचा बळी देतो किंवा बोकड कापतो तेव्हा त्यातला ठराविकच भाग हा प्रसाद म्हणून आपण त्या देवाला अर्पण करतो. तसेच नारळाचा बळी देताना आपण नारळातील एक खोबऱ्याचा तुकडा देवासमोर आपण ठेवतो. त्याचबरोबर जेव्हा आपण हा मांसाहार देवाला देत असतो त्याबरोबर गोडाचा नैवेद्यही देवाला द्यावा लागतो. त्यामुळे आपण नारळावर थोडी साखर ठेवतो. आता नारळावर थोडी साखर ठेवली तर हा उरलेला नारळ किंवा उरलेलं हे जे बोकड असतं ते सगळे प्रसाद म्हणून खातात. ते घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे अशी प्रथा सुरू झाली की नारळ हा तेथील 4-5 जणांना नारळ साखर वाटली जायची आणि उरलेला घरी घेऊन जायचा. पण कालांतराने हा नारळाचा एक तुकडा फक्त देवासमोर ठेवला जायचा. तो तेथील पूजा करणाऱ्याला रुचत नव्हता. त्याला खूप आशा सुटली. त्यामुळे त्यांनी नारळ हा स्वतः वाढवण्याची प्रथा सुरू केली. प्रत्येक मंदिरातील पुजाऱ्याने नारळ हा स्वतः वाढवण्यास सुरुवात केली. स्वतः नारळ वाढवत असताना देवासमोर एक तुकडा न ठेवता देवाचा म्हणून त्यांनी अर्धी वाटी ठेवण्यास सुरुवात केली. आता हे अर्धी वाटी ठेवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं कालांतराने की हे जे देवाचे सगळे कार्यक्रम आहेत हे श्रावण महिना, गणपती, दुर्गा माता आणि वेगवेगळे कार्यक्रम हे पावसाळ्यात, हिवाळ्यात येतात. त्यामुळे हे जी घेतलेली अर्धी वाटी आहे ती नीट वाळत नाही, त्याला त्यांना फारसा लाभ होत नाही किंवा ती नसते लवकर. त्यामुळे त्यांनी हळूहळू अशी प्रथा चालू केली की नारळ हा देवाला अर्पण करावा. आता सोमवारी महादेवाला नारळ अर्पण करावा, मंगळवारी गणपतीला अर्पण करावा. म्हणजे जेव्हा आपण महादेवाला सोमवारी जातो तेव्हा तेथील पुजारी आपल्याला सांगतो की नारळ हा सोमवार आहे, अर्पण करा, आज वाढवायचा नसतो. मंगळवारी गणपतीला गेल्यानंतर तेथील पुजारी म्हणतो की आज मंगळवार आहे, गणपतीला नारळ अर्पण करा, तो वाढवू नये. मग प्रत्येक वेळी माणूस हा
महादेवाच्या मंदिरात सोमवारी जातो, तो काय मंगळवारी बुधवारी जात नाही. त्यामुळे माणसं हे त्यांचं ऐकून नारळ हा अर्पण करायला लागले. तर अर्पण करताना हे आपल्या मागील पिढा दुःख हे नाहीच व्हावं म्हणून हा बळी द्यायला जायचा. तो बळी देत असताना तो आता हळदी कुंकू लावून देवासमोर ठेवला जायचा. तोच नारळ जे काहीच मिळत नव्हतं पुजाऱ्यांना, त्यांना एक अर्धी वाटी मिळायला लागली. त्यांच्या बुद्धिमत्तेने, त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना एक आखंड नारळ मिळायला लागला. तोच हळदी कुंकू लावलेला नारळ ते पुन्हा त्यांच्याच माणसांना बाहेर विकायला द्यावं लागले. ते अर्ध्या किमतीत पुन्हा तोच नारळ आपल्याच कोणतर भाविक भक्त पुन्हा तो खरेदी करायचा, पुन्हा तो देवापुढे जायचा. तो कधीही देवापर्यंत पोचत नाही, त्याचा प्रसाद आपल्यालाही कधी मिळत नाही आणि देवालाही कधी मिळत नाही. तो मिळतो फक्त तिथे पूजा करणाऱ्यांना. त्यामुळे नारळ हा कधीही, ज्याप्रमाणे बोकड नवस केलेला असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा बळी देत असताना बोकड जसं हळदी कुंकू लावून कुठेही सोडत नाही, त्याची हत्या व्हायला नको, त्याच्यावर दया करून त्याला कोणीही जीवन सोडून देत नाही, त्याचप्रमाणे नारळ हा कधीही अर्पण करू नये. तो नेहमी त्या देवाला तो नर बळी द्यायचा असतो, देवाला खुश करण्यासाठी. आपल्या मागील पिढा नाहीशी व्हावी, आपले दुःख नाहीशी व्हावे, हे देवाला खुश करण्यासाठी आपण तो नर बळी देत आहे, म्हणजे नारळ फोडत आहे. तो फोडावा, देवाला एक त्यातील तुकडा द्यावा, साखर त्याच्यावर ठेवावी, 4-5 आपल्याबरोबर येणाऱ्या भाविक भक्तांना तो वाटावा, उरलेला घरी घेऊन जावा, जेणेकरून आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी देवापर्यंत आपला काहीतरी प्रसाद पोचावा, त्याला बळी मिळावा. ह्या पुजाऱ्यांच्या, ह्या जे तिथे पूजा करतात, मग ते कोणीही असोत, त्यांच्या त्या आमिषाला, त्यांना जे नारळ पूर्ण पाहिजे त्या आमिषाला बळी पडून आपण नारळ कधीही तिथे ठेवून येऊ नये. आता होतं काय, नारळ हा एखादा माणूस येतो, हळदी कुंकू लावतो, स्वतःची इच्छा म्हणतो आणि नारळ अर्पण करतो. तोच हळदी कुंकू लावलेला नारळ आपण घेऊन येतो, म्हणजे त्याची सगळी पिढा आपल्याला येते आणि आपण देवापुढे जातो. म्हणजे पिढा कुणाची नष्ट होत नाही, जे आपल्याच मागे लागते. अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांकडे भरपूर पैसा आहे, पण पैशाबरोबर सगळे जेवढे त्रस्त आहेत, कारण की हे जे आपण जे करतोय, दुसऱ्याची पिढा जी घेऊन येतोय घरी, किंवा तो नारळ घेऊन येतो घरी, घरात देवपूजा देवापुढे परत पुजतो, परत पाण्यामध्ये सोडतो. हे कोणी ना कोणी पुजलेला नारळ, कोणी ना कोणी तर नर बळी देण्यासाठी आणलेला तो नर परत तो आपण आपल्या घरी घेऊन येतो किंवा आपण घेऊन देवाला वाहतो. ते आपण घेताना त्याच्या सगळ्या पिढा घेत असतो. त्यामुळे इथून पुढे कधीही नारळ हा अर्पण करू नये, तो नेहमी वाढवावा. आणि नारळ हा त्या देवाला खुश करण्यासाठी आहे, म्हणजे त्याचा जो वार आहे, म्हणजे महादेवाला सोमवारी नक्की वाढवावा, गणपतीला मंगळवारी हा नक्की वाढवावा, आणि कोणत्याही देवीला मंगळवारी शुक्रवारी नारळ हा नक्की वाढवावा. आणि सर्व भाविक भक्तांना सांगा की पुजाऱ्यांच्या ह्या आमिषाला त्यांना जे पाहिजे, म्हणजे तुकड्यावरून ते वाटीवर आले आणि वाटीवरून ते पूर्ण नारळ आपला घेत आहेत, तो त्यांना देऊ नये आणि नारळ हा वाढवावा. मित्रांनो, पुढची येणारी स्टोरी ही अतिशय खरी असून याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. असे इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या स्टोऱ्या ऐकून घेण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्व भाविक भक्तांपर्यंत, आपल्या सर्व पाहुण्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या नारळ वाढवण्याचं महत्त्व कळेल. नमस्ते.